आज आपण दिनदर्शिकेतील स्वाध्याय 20.2 याचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते। प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुपारचे बिल किती रुपये होईल? दुधाचे बिल किती रुपये होईल? 2019 चा हा प्रश्न आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी माहित पाहिजे। ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे हे, पाव लिटर दूध म्हणजे किती? पाव लिटर म्हणजे 0.25 लिटर। हे 0.25 लिटर हे पाव लिटर दूध आहे। त्याच्यानंतर ऑगस्ट महिना हा 31 दिवसाचा आहे, म्हणजे गुणिले 31 दिवस। आता ज्यावेळी रोज पाव लिटर दूध घेतलं जातं त्यावेळी 31 दिवसाचं किती दूध होईल हे जर मोजायचं असेल तर आपण याला गुणाकार करणार आहोत। म्हणजे एकूण 31 दिवसामध्ये रोशनीच्या घरी किती दूध आलं हे लक्षात येईल, बरोबर। आता हा गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही। दशांश चिन्हाचा विचार केला की थोडस कन्फ्युज होऊ शकतं। गुणाकार झाल्यावरती दशांश चिन्हाचा विचार करायचा। तर आता मी गुणाकार कसा करतो बघा, 25 चा पाढा 1 पर्यंत म्हणणार आहे मी। 25 एके 25, हातचे आले 2, 25 त्रिक 75 आणि हातचे 2, 76 77। आता हा झाला गुणाकार। आता दशांश कुठे देणार? 1 2 1 2 दशांश 2 अंकानंतर, म्हणजे किती? 7.75 लिटर दूध पूर्ण एका महिन्यात, पूर्ण ऑगस्ट महिना, ठीक आहे। पूर्ण ऑगस्ट महिना रोशनीच्या घरी गेलं। रोज पाव लिटर करत करत पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तिच्या घरी किती दूध गेलं? 7 लिटर पाऊण, बरोबर। हे पाऊण आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 7.25 लिटर, 7.25 लिटर दूध तिच्या घरी गेलं। 1 लिटरला किती रुपये दर? 50 रुपये। ही पण दिलेली माहिती आहे, गुणिले 50, 1 लिटरचा दर। बघा परत एकदा गुणाकार आहे। 7.75 7.25 लिटर दूध तिच्या घरी गेलं। त्या 7.25 लिटरचं बिल किती होईल? 50 रुपये प्रत्येकी लिटर दराने, ते आपल्याला काढायचं आहे। परत एकदा गुणाकार करतेवेळी दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही। 0 अगोदर द्या, 50 चा हा 0 देऊन टाकू शकतो आपण, आणि 5 ने गुणा। 5 5 25, हातचे आले 2, 7 5 35 आणि 2 37, हातचे आले 3, 7 5 35 आणि 3 किती झाले? 38। दशांश किती? 1 2 1 2, म्हणजे तिचं बिल किती आलं? 387 रुपये 50 पैसे। असं तिचं ऑगस्ट महिन्याचं पूर्ण बिल झालं। पर्याय क्रमांक 4 समजलं? छान। पुढचं गणित आहे, याच्यात बरं या परत एकदा या गणिताला बोलूयात। या गणितात आपल्याला काय माहित पाहिजे होतं? पाव लिटर म्हणजे किती, ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस किती, ह्या दोघांचा गुणाकार केला। या दोघांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला काय कळलं की रोशनीच्या घरी 7.25 लिटर दूध पोहोचलं। आता 7.25 लिटर दुधाचे एकूण रुपये किती होतील? एका लिटरला जर 50 रुपये तर 7.25 लिटरला किती? मग आपण त्याला 50 ने गुणलं आणि आपलं उत्तर आलं 387.5
5. हे समजून सांगण्याची एवढी पद्धत आहे. ज्यावेळी आपण गणित जोरात फास्ट सोडवतो त्यावेळी हाय गुणाकार करून मोकळं एवढं लिहित बसत नाही. ठीक आहे. मेथड्स महत्वाची, पद्धत महत्वाची, लिहिण्याची पद्धत नाही. कसं केलंय कळलं, हा कशा पद्धतीने सोडवायचंय कळलं की झालं, पटकन सोडून मोकळं व्हायचं. खूप लिहित बसायचं नाही, कारण का एका मिनिटात एक गणित सोडवायचं असतं. पुढचं गणित घेऊया. शाळेला दिवाळीची सुट्टी 3 आठवडे होती. शाळेला दिवाळीची सुट्टी 3 आठवड्याची सुट्टी 22 ऑक्टोबर पासून सुरू झाली असेल तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल? शाळेची दिलेली माहिती, किती दिवसाची सुट्टी? 3 आठवड्याची सुट्टी. कधी सुरू झाली? 22 ऑक्टोबर पासून, ही दिलेली माहिती. विचारलेला प्रश्न, शाळा कधी उघडणार आहे? कोणत्या दिवशी पहिला दिवस असेल? शाळा सुट्टी संपल्यानंतरचा पहिला दिवस, त्या दिवसाची तारीख. आता घ्या, 3 आठवडे म्हणजे किती दिवस सांगा? 21 दिवस. बरोबर. एका आठवड्यात 7 दिवस, म्हणून 3 आठवडे बरोबर 3 गुणिले 7 21 दिवस. 21 दिवस. मग शाळेला सुट्ट्या आहेत का 21 दिवस? हो. पहिली सुरुवात कधी झाली रे सुट्ट्यांची? 22. बघा, ऑक्टोबर महिन्याची 22 तारीख सुट्टी सुरू झाली. ऑक्टोबर महिना किती दिवसाचा आहे? हा बरोबर. ऑक्टोबर महिना 31 दिवसाचा. 22 पासून 31 पर्यंत जा, किती होतात ते दिवस बघा. राईट. 8 आणि 1 9. 9 दिवस म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 9 दिवस सुट्ट्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये 9 दिवस सुट्ट्या. आता आपल्याला एकूण सुट्ट्या किती होत्या? 21 दिवस. 21 मधल्या 9 सुट्ट्या संपल्या ऑक्टोबर महिन्यामध्येच, बरोबर. किती सुट्ट्या उरल्या मग? 12 दिवस सुट्ट्या उरल्या. म्हणजे परत 12 नोव्हेंबर पर्यंत बघा, 12 नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या चालू आहेत. 12 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी चालू, हो की नाही? 12 नोव्हेंबरला ही सुट्टी आहे का? आहे. 12 दिवस नोव्हेंबरचे. आणि नोव्हेंबरचे किती दिवस? 9 दिवस. अरे ऑक्टोबरचे 9 दिवस, नोव्हेंबरचे 12 दिवस. 12 आणि 9 टोटल 21 दिवस सुट्ट्या झाल्या. म्हणजे 12 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद. उघडणार कधी? 13 नोव्हेंबर. म्हणजे शाळेचा पहिला दिवस तारीख असेल 13 नोव्हेंबर. शाळेची सुरुवातीचा पहिला दिवस, सुट्टी नंतरचा पहिला दिवस. 22 ऑक्टोबर पण आपण धरलेली तारीख आहे. 22 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर ते 9 दिवस धरतात. 21 दिवसापैकी 9 दिवस ऑक्टोबर महिने. उरले किती? 12. हे उरलेले 12 दिवस कोणत्या महिन्यात गेले? नोव्हेंबर महिन्यामध्ये. मग नोव्हेंबरचे 12 दिवस म्हणजे 12 नोव्हेंबर. 12 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी चालू झाली. आणि शाळा उघडली कोणत्या दिवशी? 13 नोव्हेंबर. मग उत्तर काय आलं आपलं? 13 नोव्हेंबर. आपल्याला काय विचारलंय तर शाळा कोणत्या तारखेला उघडेल? तर शाळा 13 नोव्हेंबरला उघडेल. पर्याय क्रमांक 3. समजलं? आता त्याच्या पुढचा एक प्रश्न. चार तारखेनंतर 5 दिवसांनी प्रथमेश पुण्यात जाणार आहे, तर तो किती तारखेला निघेल? 4 तारखेनंतर 5 दिवसाने. 4 तारखेनंतर 5 दिवसाने तो कुठं जाणार आहे?
पुण्याला जाणार आहे. बघा 4 तारखेच्या नंतर 5 दिवस संपल्यानंतर म्हणजे कोणत्या दिवशी? 6व्या दिवशी तो जाईल. बरोबर की नाही? 4 तारखेनंतर 5 दिवसा 4च्या पुढे 5 दिवस मिक्स करा. 9 तारीख. 9 तारखेला जाईल का 10ला? 10ला जाणार आहे. 5 दिवसांनी 5 दिवसानंतर. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय असेल? 10 तारीख. 10 तारखेला तो पुण्याला जाणार आहे.